जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार. आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीने जे लोक साधना आराधना करतात, ज्यांना देव प्रसन्न आहे, ज्यांच्या अंगामध्ये देवीय ऊर्जा संचार येतं, यांनी देवी देवतांकडून कोणता आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा याच्याविषयी मी माहिती देणार आहे. आपल्या हिंदू धर्मग्रंथामधील सर्व शक्तिशाली देवता मंत्र शक्तीच्या अधीन आहेत. सर्व देवी देवतांचे शक्तिशाली मंत्र आहेत आणि हे मंत्र तुम्ही देवी देवतांच्या मंदिरामध्ये किंवा साधना आराधना करून जर हे मंत्र सिद्ध करून घेतले तर या मंत्राची ऊर्जा तुम्ही लोकांच्या हितासाठी खूप प्रभावीपणे वापरू शकता. सर्व देवी देवता मंत्राच्याच अधीन आहेत आणि या मंत्राची ऊर्जा तुम्हाला लोकांच्या हितासाठी वापरता यावी असा आशीर्वाद साधना क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने देवी देवताकडून प्राप्त करून घ्यायचा आहे. तुम्ही प्रभावी साधना आराधना केल्यानंतर देवी देवता त्या साधना करणाऱ्या व्यक्तीची इच्छा काय आहे हे विचारतात. त्यावेळेस तुम्ही देवी देवताला असा आशीर्वाद मागून घ्या की मी लोकांच्या अडीअडचणीसाठी, समस्येसाठी किंवा लोकांचं हित साधण्यासाठी मी जो लोकांना आशीर्वाद देईल, माझा आशीर्वाद कदापि वाया गेला नाही पाहिजे, एवढा एकमेव आशीर्वाद जर साधना क्षेत्रातील व्यक्तीने देवी देवताकडून प्राप्त करून घेतला तर त्या व्यक्तीला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाहीये. मी साधना क्षेत्रातील सर्व व्यक्तींना अशी विनंती करतो की तुम्ही प्रभावी साधना आराधना करून देवी देवताकडून जी ऊर्जा प्राप्त करून घेत आहे, ही ऊर्जा फक्त आणि फक्त लोकांचं हित साधण्यासाठी वापरल्यास तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असा एकही देव नाहीये जो तुम्हाला आशीर्वाद देणार नाहीये. जय भवानी, जय श्रीराम, जगदंब, हर हर महादेव, हर हर महादेव.